पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूसंपादन संमती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। 7 गावं खरं तर या विमानतळामध्ये असणार आहेत आणि या 7 गावांमध्ये जे मुंजवडी एकतपूर आहे या गावामध्ये आपण आहोत। आपण येथील जे शेतकरी आहेत यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर 7 मे ते 10 जूनपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संमती देण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर सरकारच्या वतीने काल 1,61,01,925 रुपये एकरी भाव देण्यात आलेला आहे। काय सांगाल? शेतकरी नाराज आहेत, म्हणजे भूमींच्या मानाने रेट कमी आहेत असं लोकांचं म्हणणं आहे बरेचशा। त्याच्यामुळे लोकांना वाटतं की कमीत कमी त्या रोडला पैसे दिले तेवढे तरी पैसे यायला पाहिजे। किती अपेक्षा आहे तरी काय? 3 कोटीपर्यंत लोकांची अपेक्षा होती, त्यात एकरी 3 कोटीपर्यंत। झाडांची विहीर असेल, झाडं असतील, वेगवेगळी रक्कम देण्यात आलेली ते वेगवेगळे देणार आहे, पण त्याची बी रेंज कुठं माहिती आहे, किती देणार आहे, काय होणार आहे, कसं करणार? खरं तर काका, आपण 7 गावांपैकी हे मुंजवडी एकतपूर गाव आहे, विमानतळ बाधित आहे। येथील सर्व शेतकऱ्यांच्या शेती या विमानतळामध्ये गेलेल्या आहेत। किती लोकांनी या भूसंपादनासाठी संमती दिलेली आहे, काय सांगा? संमती आता बऱ्यापैकी झालेली आहे। मुंजवडी एकतपूर गाव हा, बऱ्यापैकी झाली, म्हणजे संमतीचं हीच आहे, म्हणजे मोजणीला संमती दिली आहे, खरेदीला नाही। मोजणी करायकरता संमती दिली ती लोकांनी। आता ही प्रक्रिया आता यांनी खरेदीची प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट डिक्लेअर आता खरेदीची प्रक्रिया आहे। सरकार उद्यापासून खरं तर जी जमिनीचा रक्कम आहे ती देखील खात्यात टाकण्यासाठी सुरुवात करणार। हा, पण टाकणार आहे ते, पण लोकांशी अजून संपर्क नाही ना त्यांचा। ठराविक शेतकऱ्यांना कुठे विचारले त्यांनी, ते ठराविक पुढारी जाऊन तिथं मिटिंग घेऊन तिथूनच डिक्लेअर होते। बाकीच्या लोकांना, शेतकऱ्यांना कुठं माहिती आहे रेट काय आहे काय आहे? आता तुम्ही डायरेक्ट ह्याला सांगितल्यावरच कळलं ना बातमीला। म्हणजे काल बातमी पाहिली हा, तोपर्यंत काय लोक संभ्रमात आहेत सगळे। संमती संदर्भात तुमची काय आहे? नाही, संमती दिलेलीच आहे ऍक्च्युली, मोजणीसाठी संमती दिलेलीच आहे। पहिली जी संमती दिली ना ती मोजणीसाठी संमती दिलेली आहे। आता खरेदीसाठी खरेदीसाठी चाललंय अजून वाटाघाटी। आता उद्यापासून प्रक्रिया चालू होईल। तुम्ही काय? नाही, आता आम्ही सांगितलं ना, रेटसाठी लोक नाराजच येत व्हायचं। आता यांचे अजून फायनल रेट आहेत का, अजून यांनी काय राखून ठेवल्यात का, काय कसं कळणार? कसं शेतकऱ्याला कसं कळणार? किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं 5 एकर आहे। नक्कीच मुंजवडी भागातील शेतकरी आहेत। खरं तर ही रक्कम आहे ती वाढीव स्वरूपात द्यावी असं लोकभूमी नेणार आहेत तिथं स्वतः, म्हणजे आम्हाला तिथं राहतच नाही ना, काय संपूर्ण गेल्यावर काय राहणार? पण परताव्याच्या स्वरूपात जे पारगाव उदाचीवाडी ते मुख्य गेट असणार आहे, इथं शेतकऱ्यांना राखीव ठेवण्यात आलेले आहेत जमिनी काय राहण्यासाठी। हा, पण ते आता त्यांनी आज काल डिक्लेअर केलं नाही, कुठे ठेवलंय काय पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचले नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या बद्दल। आम्हाला समजा ठीक आहे, पण बस सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही। किती तुमचं किती क्षेत्र आहे? नाही, आमचं 19 गुंठे येस नाही। काल सरकारने खरं तर रेट जाहीर केलेला आहे, कसं पाहता याकडे? नाही, यांनी सांगितल्याप्रमाणे ना रेट कमीच आहे ना। वाढून द्यावा अजून। मग आता रिंग रोडला तुम्ही सरकार 6 लाख 8 लाख रुपये गुंठा देते, मग इथल्या लोकांना काय आहे? संमती दिली का? संमती कशाला? मग याला दिलेली आहे मोजणीला, ह्याला काय विचारलेलंच नाही ना अजून, काय करणार आहे त्याला? बाबा, अजून काही शेतकरी आहेत। खरं तर तुम्ही विमानतळ भागातील शेतकरी येथे मोठ्या प्रमाणावरती आहेत, काय सांगाल? खरं तर काल सरकारकडून जमिनीच्या ज्या संमती संदर्भात सरकारने काल जाहीर काढलेला आहे, कसं पाहता या बाबीकडे? आणि आम्हाला काही सांगताच यायचं नाही, माहितीच घेतलेली नाही काय, त्यामुळे आम्हाला माहितीच नाही काय कशाबद्दल संमती संदर्भात संमती दिलेली दिलेली आहे का? हे काय म्हणते, आम्हाला द्यायचीच नाही पडलं ना। काल 1,61,00,000 सरकारने रेट जाहीर केला आहे। ते आता जनतेच्या मनावर आहे ना, शेतकऱ्यांच्या। त्यांची काय अपेक्षा आपल्याला सांगता येईल का? तुमची काय आहे? तुमचं काय मत आहे? आमचा विचार केला आमचं काय अजून काय, आमचं क्षेत्र किती थोडंसं संमती दिली म्हणायचं? संमती मागं दिलेली, सुरुवातीलाच दिलेली। त्याच्यानंतर त्यांची ते हे रेट ठरले ती आम्हाला काय माहीत नव्हतं की आत्ताशी ती कळायला लागली। सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता जनरल काय असेल ते, लोकांची अपेक्षा काय आहे? तुमची काय अपेक्षा आहे? आमची नाराजच आहे अजून मी, एवढे काय हे नाही।
खरं तर मोजणीला संमती दिलेली आहे. खरं तर खरेदीची प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार आहे. मात्र जे सरकारने भाव जाहीर केलेले आहेत हे अजून थोड्या मोठ्या प्रमाणात वाढवावे असं शेतकरी येथील मागणी करताना दिसत आहेत. कारण ही प्रक्रिया उद्यापासून 7 मे पासून राबवण्यात येणार आहे. अजून काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. किती क्षेत्र गेले तुमचं? क्षेत्र किती गेलंय? 1 एकर. सरकारनं काल भाव जाहीर केलेत, काय सांगाल? मान्य नाही. नाही का? काय पाहिजे मग, नक्की काय अपेक्षा आहे? बाजार वाढून पाहिजे. किती? 6 लाख गुंठा. किती क्षेत्र आहे तुमचं? एकर? 1 एकर. संमती दिली का? संमती दिली. त्यांनी संमती मोजणी दिलेली, पण अजून रक्कम वाढवावी अशी अपेक्षा आहे. हा. डबल करावी. खरं तर शेतकऱ्यांनी मोजणीला संमती दिलेली आहे असं शेतकरी सांगत आहे. परंतु जे 1,61,01,925 रुपये जी सरकारने एकरी रक्कम दिलेली आहे त्यामध्ये सीताफळाचं झाड असेल 13,000 म्हणजे त्याचं 26,000 रुपये, आंब्याचं एक झाड असेल त्याची डबल रक्कम 1,20,000 रुपये, अशी विहिरीचं सरासरी 13 लाख ते 17 लाख यामध्ये ही रक्कम देण्यात येणार आहे. परंतु सद्यस्थितीत सरकारकडून असं सांगितलं जाते की सरासरी 1 एकर जमिनीचा रेट हा 2 कोटीपर्यंत जाऊ शकतो. यामध्ये शेतकऱ्यांची झाडं असतील, विहिरी असेल, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ह्यामध्ये धरल्या जाणार आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. परंतु जे मुंजवडी एकतपूर येथील गावातील शेतकरी आहेत यांनी मोजणीला संमती दिलेली आहे आणि सरकारने जो भाव काल जाहीर केलेला आहे यापेक्षा जास्त भाव आम्हाला जमिनीला भेटावा अशी मागणी जे शेतकरी आहेत हे करताना दिसत आहेत. खरं तर सरकारच्या वतीने उद्यापासून जी संमती पत्र घेण्यात येणार आहेत आणि जी प्रक्रिया रकमेची राबवण्यात येणार आहे ती उद्यापासून राबवण्यात येणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना याला प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि एकंदरीतच जी परिस्थिती आहे 10 जूनपर्यंत खरं तर ही भूसंमती सरकारला पूर्ण करायची आहे. परंतु जे शेतकरी भाववाढ मागतायत यासाठी सरकार कशा पद्धतीचं प्रतिसाद देतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सद्यस्थितीत शेतकऱ्यांना जो भाव दिला या भावाबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करताना दिसत नाहीत. कुठंतरी भाव जास्तीत वाढून द्यावा अशी शेतकरी वर्ग आहे किंवा विमानतळ बाधित शेतकरी आहेत ही मागणी करताना पाहावयास मिळत आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.